तिला कधीच किती जरी आपल्या मुलाने खोड्या केल्या तरी तिला कधीच वाटणार नाही माझं मूल खोड्या करते. रात्री आला चक्रपाणी, इतक्या खोड्या त्या गवळणी काय झाल्या, रोळे पण इतकं खोडकर आहे. तुम्हाला अनुभव येणे सांगतो, गाडी किती टनाने भरलेली असते, 10-20 टन, काय ऊसाची तर कोणी म्हणतो 25 टन, 12-13 टन, 15 टन, काय असतं ते आता ऊस तोडणाऱ्याला माहिती. पण जग किती असतो इतकंच असतो. पण 10-15 टनाची गाडी उचलतो का नाही तू? ती म्हणते तुझा बाळ दिसतोय लहान, पण इतकं खोडकर आहे की उलट नामदेव महाराज, रोडे महाराज एका गवळणीद्वारे वर्णन करतात बाळ सोबत गुणाचे. बाळ असे गुणाचे सख्या आईबद्दल बोलतो. ती काय म्हणते, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाने, बाळ दिसतंय गोजिरवाने, काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा गे. आता खराच वेळा येतो, खराच वेळ आहे, काविनच मला याला नाही दुसरा जोडा गे. आणि त्याला कुठं जोड आहे, लक्ष्मी आहे ती अर्धांगिनी. तुम्ही याची संगती सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही लपवून याची बोटी लागत हरीच्या पाठी, एवढी तरी तर खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याचा भोवरा आळ घेता सारंगधर, 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता सारंगधर, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. तो कोणत्या आईचं बोल नाही, सख्या आईचं, सावतर आईचं. देवाच्या लक्षात आला आपण एवढ्या चोऱ्या केल्या तरी आपल्या आईला खरं वाटत नाही. घरी